काही शिक्षक आपल्या वेगळ्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे प्रभावी ठरतात. नागपूरच्या संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतले प्राध्यापक अनिल जीपकाटे यांनी विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी 700 पेक्षा जास्त कार्यशाळा आणि शिक्षण सत्रांचं आयोजन केलं. त्यासाठी त्यांचाही शिक्षक दिनाच्या दिवशी सत्कार करण्यात आला. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील विर्ली खंदार या गावातून घडलेले अनिल रामदास जीपकाटे यांनी आपल्या कौशल्यानं महाराष्ट्राला आणि नागपूर विभागाला पहिल्यांदाच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळवून दिला आहे. संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथं शिल्प निदेशक पदावर कार्यरत असलेले जीपकाटे यांचं कार्यक्षेत्र आहे वेल्डर व्यवसाय प्रशिक्षण. मी ग्रामीण भागातून आलेलो आहे. अजूनही माझ्या गावामध्ये एसटी जात नाही, अशा गावातून आलेलो आहे मी. आणि जाणीव होती की जोपर्यंत आपण घर सोडत नाही प्रगती होणार नाही. आणि त्यासाठी मी प्रशिक्षणार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी कशा देता येईल, त्यांना स्किलच्या बळावर कसा रोजगार मिळवून देता येईल आणि त्याच बळावर त्यांना नाव कसं कमवता येईल आणि स्वतःचा रोजगार मिळवताना ते उद्योजक कसे बनवतील यासाठी मला प्रेरणा मिळाली. अनिल यांनी आपल्या ग्रामीण पार्श्वभूमीतून मोठा प्रवास करत ITI प्रशिक्षणार्थींसाठी शैक्षणिक व्हिडिओ तयार केले, 6 पुस्तकांचं लेखन केलं आणि 935 पेक्षा अधिक YouTube व्याख्यानं राज एज्युकेशन या चॅनलवर मोफत उपलब्ध करून दिली. त्यांच्या प्रॅक्टिकल आणि प्रकल्प आधारित प्रशिक्षण पद्धतीमुळे 500हून अधिक प्रशिक्षणार्थींना रोजगार मिळाला आहे. ऑन जॉब ट्रेनिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मानधनासह प्रत्यक्ष उद्योगात कामाचा अनुभव दिला आहे. आणि यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा मला पुरस्कार मिळाला. मी आनंदित आहे. सामान्य माणसाच्या गरजा सोडवणाऱ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण सामाजिक कार्य सुद्धा करू शकतो आणि हीच माझ्यासाठी प्रेरणा ठरली. मी वेगवेगळे प्रोजेक्ट करत गेलो आणि माझ्या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रोजेक्ट तयार करून त्याचं स्वतःचं ब्रँडिंग सुद्धा केलं आणि ते प्रोजेक्ट आम्ही विकतो सुद्धा. आणि या माध्यमातून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणात काम करत असताना मी आदिवासी भागात सुद्धा काम केलेलं आहे. सामाजिक जाणीवेतून त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं, CSR फंडातून आधुनिक यंत्र आणि पुण्यातील नामांकित कंपन्यांचं प्रायोजकत्व मिळवून दिलं. अनिल यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे प्रशिक्षणार्थी केवळ कौशल्य संपन्नच नव्हे तर स्वयंरोजगारक्षम झाले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारनं त्यांचा सन्मान राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 केला. रामदास जीपकाटे, संत जगनाडे महाराज गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इंस्टीट्यूट, महाराष्ट्र. आमच्या आयटीआयला बहुतांशी गरीब परिवारातले लोक असतात. त्यांचे आई वडील एवढं त्यांना जाणीव नसते. त्यांना घडवणं हे फार कठीण बाब आहे. त्यांना प्रत्येक गोष्टी म्हणजे त्यांना लिहिणं वाचणं शिकवणं, त्यांना एक आपण ट्रेनिंग घेऊन समोर काय करू शकतो तर एक नुसतं ट्रेनिंग न देता एक व्यक्ती घडवणे त्यांनी ते पूर्ण त्या प्रत्येक बाबीवर काम केलेलं आहे. कोरोना काळातून त्यांनी मुलांना आपल्या घरी ठेवून काम करून घेतलं आहे. त्यांनी स्वतः आपले पैसे तिथे खर्च केलेले आहे. त्यांनी पुस्तकं लिहिलेले मुलांना परीक्षेच्या म्हणजे समजण्याचा सराव कसा करावा त्यासाठी त्यांनी स्वतः पुस्तकं लिहिलेले आहेत. अनिल यांच्या पुरस्कारानं नागपूर विभाग आणि महाराष्ट्र राज्य व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात नवा इतिहास रचला गेला आहे. शिक्षक दिनी मिळालेल्या या सन्मानानं त्यांच्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली आणि कौशल्याधिष्ठित भारत घडवण्याच्या प्रयत्नांना बळकटी मिळाली आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी विष्णू गोटाफोडे, नागपूर.